नमस्ते. आज आपण या व्हिडिओमध्ये जुन्या कपड्यांपासून पॅचवर्क पायपुसणी कशी बनवायची ती दाखवते मी. तर या ठिकाणी मी नॉन वेव्हन फॅब्रिक घेतलेलं आहे. त्याची साईज आहे 17x22. तर इथे मी अशा स्ट्रिप्स घेतलेल्या आहेत, ज्या कपड्यांच्या मी कट पीसमधून उरलेल्या त्याच्या अशा पट्ट्या कापून घेतल्या. तर मधली जी सेंटरची पट्टी जी होती ती 3x3 इंचाची होती. तशीच आपण साईडनं तेवढ्याच पट्ट्या आपण अशा स्क्वेअरमध्ये जोडत घेत आहे. जसजशी आपली पट्टी वाढत जाईल स्क्वेअर वाढेल तसे पट्ट्या साईज वाढत जातोय. त्या पद्धतीने आपल्याला त्या स्ट्रिप्स आपल्या अशा जोडून घ्यायच्या आहेत. आणि स्क्वेअरमध्ये खूप सोपं आहे करायला, पण पॅचवर्क खूप सुंदर दिसतं आहे. आणि कलर कॉम्बिनेशनमध्ये आपण पट्ट्याचा यूज केल्यानंतर अट्रॅक्टिव्ह असे कलर्स वापरले ना, तर ह्या पट्ट्या खूप सुंदर दिसतात ह्या पायपुसणीच्या. तर हे पॅचवर्क अशा पद्धतीने तयार होते. साईडला मला आता इथे चौकट पूर्ण झालेला आहे पिंक कलरमध्ये. तर त्यामध्ये मी नेव्ही ब्ल्यू आणि लाईट ब्ल्यू अशा पट्ट्या ज्या आहेत 3-3 इंचाच्या त्या मी एक्स्ट्रा साईडनं घेतलेल्या आहेत. तर इथे पॅचवर्क पूर्ण झालेलं आहे. मी आता क्विल्ट करून घेते आहे. खालच्या साईडनं मी फॅब्रिक लावलेलं आहे. तर ते एवढ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवता येत नाही. तर जाडसर असा मी खाली पॅन्टचे कपडे वापरलेले आहेत, जे होजियरीमध्ये असतात ते कपडे. तर त्यानंतर मी 3 इंचाची अशी पट्टी घेऊन इथे पायपिंग करून घेत आहे. तर सुंदर असं हे आपली पायपुसणी तयार झालेली आहे. हे आपण बसण्यासाठी आसन म्हणून पण यूज करू शकतो. तर सुंदर अशी ही पायपुसणी तुम्हाला कशी वाटली? आवडल्यास लाईक करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. धन्यवाद.